9 वर्षानं होत आहे आणि या 9 वर्षानं होणाऱ्या या निवडणुकीमध्ये विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परवाच झालेल्या महानगरपालिकेमध्ये महायुतीचा झेंडा आपण महानगरपालिकेवर फडकवला, तसा जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील तिन्ही पक्ष सज्ज झालेले आहेत. कागल तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांची युती झाली आणि त्यामध्ये आमचे प्रामुख्यानं 3 या तालुक्यामध्ये गट आहेत. एक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, माझा गट, एक आहे संजय बाबांचा भारतीय जनता पक्षाचा गट आणि समरजित सिंग घाटगे यांचा भारतीय जनता पक्षाचा गट. आता या निवडणुकीमध्ये आम्ही तिघं कसं एकत्र आलो आणि राहिलेल्या मित्राला का घेतलं नाही हा साहजिकच प्रश्न आपण विचारणार आहोत. परंतु आमची जी युती झाली त्यामध्ये कागल तालुक्याचं जे अपुरं राहिलेलं विकासाचं सर्व काम आणि गोरगरीब सामान्य शेतकरी शेतमजूर यांच्या कल्याणासाठी अतिशय निरपेक्ष भावनेनं आम्ही एकत्र आलेलो आहोत. आता 3-4 वर्ष कोणत्याही निवडणुका नाहीत. आता या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून संजय बाबांचा फार मोठा प्रदीर्घ अनुभव आहे. एकदा ते पंचायत समिती सभापती झाले. 12 वर्ष रामाचं 12 वर्षाचं तप संपलं, परंतु बाबांचं काय तप त्यावेळी संपलं नव्हतं. म्हणजे अतिशय या पंचायत समितीच्या माध्यमातून 12 वर्ष त्यांनी अतिशय चांगलं काम सभापती म्हणून केलं आणि मी पंचायत समितीचा सभापती होतो. समरजित सिंग घाटगे हे छत्रपती शाहू कारखान्याच्या निमित्तानं ते सहकारातून पुढे आलेले आहेत आणि या राजकारणामध्ये गेली 10 वर्ष ते संघर्ष करत आहेत आणि आम्ही तिघांनी एकत्र येऊन जी आघाडी केलेली आहे, वाटते या आघाडीचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील. पंचायत समितीचा सभापती हा महायुतीचा होईल आणि तिघही मिळून आम्ही या तालुक्याच्या विकासासाठी आणि या गोरगरिबांच्या उद्धारासाठी प्रयत्न करत आहोत असा विश्वास मी व्यक्त करतो. माझ्यानंतर बाबा आपलं मनोगत व्यक्त करतील, मग समरजितराजे करतील आणि मग काही तुमच्या प्रश्नाची उत्तरं असतील तर आम्ही देऊ. नमस्कार. बस सांगा. नमस्कार. मी गेले काही वर्ष नामदार मुश्रीफ यांच्या पाठीशी राहिलेला आहे. आमचा सर्व आमची पार्टी त्यांना समर्थन देते आणि नामदार मुश्रीफ हे गोरगरिबाचं तालुक्याचं कोट कल्याण करतील ह्या विश्वासानं आम्ही मग राहायचा निर्णय घेतला. याच्यामध्ये नामदार मुश्रीफ आणि आदरणीय समरजितराजे यांचा समझोता झाला, याचं मी स्वागत करतो आणि या समझोत्यामुळं मलाही समरजितराजेंच्या बरोबर म्हणजे आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या बरोबर जाणं गरजेचं वाटलं, की जाणं क्रमप्राप्त पडलं. आम्ही तिघेही मिळून या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये चांगलं काम करू
चांगलं हे खरं तर जिल्हा परिषद पंचायत समिती हे कार्यकर्त्यांचं ब्रीडिंग ग्राउंड म्हणून ओळखलं जातं. जिथं कार्यकर्ते तयार होतात, नावारूपाला येतात आणि तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं राजकारण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होणारं एक मोठं व्यासपीठ म्हणून या जिल्हा परिषदेकडं आपण बघतो. मी माझ्या पार्टीचे मी दिलेले जे उमेदवार आहेत 6, या 6 उमेदवारांच्या मध्ये मी माळी वहिनींचा विशेष उल्लेख करीन की स्वतःच्या घरामध्ये अतिव मोठं दुःख झालेलं असताना सुद्धा ते सावरून या ठिकाणी एक आपली सामाजिक जबाबदारी आहे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि समाजाच्या आपल्या दुःखापेक्षा कितीतरी मोठी दुःख या समाजामध्ये आहेत याची जाणीव ठेवून त्यांनी सुद्धा या ठिकाणी उमेदवारी केलेली आहे. अशी त्यागी, लोकांना भावून घेतलेली, जनसामान्यांच्यावर प्रेम करणारे, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर प्रेम करणारे, गरिबाचे अश्रू सतत पुसणारी अशी ही फळी ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये नेहमी कार्यरत असावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपल्या सर्व उमेदवारांना मी सदिच्छा देईन. आपण या ठिकाणी जास्त बोलणं काय गरजेचं आहे असं मला वाटत नाही. तरी समरजित राजेंनी आपलं मनोगत व्यक्त करावं की त्यांना मी विनंती करतो. आपल्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. माननीय मुश्रीफ साहेब, माननीय संजय बाबा घाटगे आणि आमची हे युतीचं आघाडीचं पहिली आपली प्रेस कॉन्फरन्स होती आहे. नगरपालिकेमध्ये आम्ही जेव्हा दोघं एकत्र आलो तेव्हा आम्ही ही घोषणा केली होती, जेव्हा आमच्या सगळ्या उमेदवारांनी विजय मिळवला, की बाबा असतील, मी असेल, मुश्रीफ साहेब असतील, आम्ही तिघं एकत्र येऊन आपण जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये एकत्र येऊ. आणि मला खरंच अभिमान आहे की पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण जर मीडियामध्ये बघितलं तर प्रत्येक तालुक्याने आपल्याला बरेच भांडण्याची ब्रेकिंग न्यूज दिली आहेत, पण ह्याच्यामध्ये कागदचं कुठलं कॉन्ट्रीब्युशन झालं नाही याचाही मला अभिमान वाटतो. की आम्ही तिघं जेव्हा जे घोषित केलं तर मला वाटतं सगळ्यात पहिली सीट शेअरिंग, सीट ॲडजस्टमेंट्स ही 18 तारखेला सर्वात पहिलं महाराष्ट्रामध्ये झालं असेल तर आमची फायनलायझेशन ही 18 तारखेला झाली, कुठल्याही काही वादा नसता. कारण एक कागलच्या विकासाच्या हेतूने ज्याचा उल्लेख बाबांनी केला, मुश्रीफ साहेबांनी केला, आम्ही तिघं एकत्र आलो आहे. मी परत नमूद करतो की कोणाला बाजूला ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो नाही, एक कॉमन अजेंडाने आपण आलो आहे. त्याप्रमाणे नगरपालिका आम्ही कागदची घेऊ शकलो आणि मला खात्री आहे की ह्याच्या पुढे 18चे 18 उमेदवार आमचे तिघांचे आहेत आणि 18 ते 18 उमेदवारांना जिंकून येणार याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि ही जॉईंट प्रेसनंतर पुढे मेळावे, मायक्रो प्लॅनिंग हे सगळं आमचं सुरू होणार आणि त्या हेतूने कागल तालुक्यामध्ये मला वाटतं संघर्ष संपवून एक विकासाचं राजकारण आपण एकत्र आणू. आणि मला खात्री की येत्या काळामध्ये आम्ही ते विकासाचं मॉडेल आणि लोकांचा विश्वास कमवून 7 तारखेला विजयाचा गुलाल घेऊन जसं नगरपालिकेला घेतलं आम्ही हे विजय मिळवू. आभार. प्रश्न असतील तर आपले विचार. नाही, काय झालं की ज्यावेळा मी आणि समृद्धी राजे एकत्र आलो आणि त्यावेळेला कागद आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती अशीच, मला वाटते तुम्हीच. आणि त्याच वेळेला मी सांगितलं होतं की मी समृद्धी राजे आज एकत्र आलो, संजय बाबा आमच्याबरोबर आहेतच आणि संजय म्हटले घेणार असतील त्याला आम्ही घेऊ. पण तो त्या दुसऱ्याच दिवशी मी आणि समृद्धी गाडगे राजे एकत्र आलेलं, त्यांना आवडलं काय नाही आवडलं मला माहिती नाही, परंतु त्यांनी निवडणूक लढवण्याची गोष्ट
घोषणा केली, आपले उमेदवार उभे केले आणि त्यांनी निवडून लढवली. आणि म्हणून ते या युतीमध्ये येतात की नाही याची आम्हाला परवा बैठक ज्यावेळी भारतीय जनता पक्षाची झाली त्यावेळी सुद्धा त्यांनी सांगितलं असतं की बाबा आपल्यालाही मला या युतीमध्ये यायचं आहे. तर असं कुठंच भाष्य त्यांनी केलं नाही. आणि मला वाटतं या बैठकीमध्ये आम्ही तिघेही उपस्थित होतो. जर त्यांनी भाष्य केलं असतं तर नक्कीच विचार झाला असता, परंतु ते त्याशी झालं नाही. आणि त्यांना ज्याचा आता राजकीय उल्लेख केला की कुणाचं एकटं पाडायचं हा उद्देश मुळात नव्हता. पण आता तिघांच्याच उमेदवारामध्ये इतक्या मुलाने आला असतं आणि झाला नाराज झाला, म्हणून त्यांनी इच्छाही व्यक्त केली नाही आणि थोडीशी आमची नाराजी कार्यकर्त्याची कमी झाली. पण रविवारी जी बैठक झाली ती बैठक पुढल्या आधी सगळं तुमच्या ठिकाणी सगळं आधी गेलं होतं. ही बैठक म्हणजे हा सुद्धा संजय मंडलिक यांचं नाही, तुम्ही जर भारतीय जनता पक्षाच्या बैठकीला उपस्थित ज्या होती सकाळी त्याला असता तर तुम्हाला नंतरचा फारसा वाटला नसता. कारण भारतीय जनता पक्षाची बैठक ही पहिली होती 11 ते काहीतरी 12 का 1 आणि नंतर आमच्या महायुतीची बैठक होती. त्या बैठकीतच ह्या दोघांचं भारतीय जनता पक्षाचा चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली शेअरिंग शीटचं जे होतं त्याचा निकाल किंवा त्यांची चर्चा झालेली होती. त्यामुळे त्या बैठकीमध्ये फारसा काय हे झालं नाही. फक्त आरक्षणाच्या शीट्स आहेत त्या तेवढ्या आम्ही चर्चा झाली. संजय मंडलिक यांचा तुमच्यावरचा राग, संजय मंडलिक यांचा तुमच्यावर थोडासा राग जास्त दिसतोय. कारण नगरपालिका निवडणुकांमध्ये आपण बघितलं त्या पद्धतीने त्यांनी तुमच्यावर. आता हे बघा, तुम्ही संपूर्ण ज्ञात आहे तुम्हाला, मला काही त्यांच्यावर बोलायचं नाही आणि मी न बोलणंच उचित करेन. आता निवडणूक आलेली आहे, तर निवडणुकीमध्ये आपण आता विचार मांडणारच आहोत. मला वाटते व्यक्तिगत कुणावर बोलणं हे काही उचित होणार नाही. नाही, त्यांना नाही बाजूला केलं, त्याची यायची इच्छा नव्हती यात. नाही, मिटिंगमध्ये ते नाही, मिटिंगला झाले होते ना, ते मिटिंगला होते. शिवसेनेची विजयी घोडदौड रोखायची आहे म्हणून कागदमध्ये मंडलिकगड सोडून नको अशी त्यांची भूमिका आहे. याला म्हटलं मी आता काही पाप केले त्यांना मी चालत नाही. पाप बीप काही केलेलं नाही. नगरपालिकेमध्ये त्यांनी जर काही ॲडजस्टमेंट केली असती आणि निवडणूक लढवली नसती कागलची तर मुरगुडची झाली नसती. मुरगुडलाही समजला होता, त्यावेळेला ते झालं नाही आणि नंतर त्याचे परिणाम आता हे झालेले आहेत. मगाशी म्हणालात की तिघजण एकत्र आल्यामुळे अनेक इच्छुकांना थांबावं लागलेलं आहे, ॲडजस्टमेंट करावी लागलेली आहे. खरं तर मंथन करण्यात हे बघा, एक मिनिट, काही बऱ्याच मंडळींना थांबावं लागलं हे जरी सत्य असलं तरी बऱ्याच लोकांना ज्यांना संध्या मिळाल्या नसतात त्यांनाही संध्या मिळालेल्या आहेत. त्याला म्हणजे दोन्ही बाजू आहेत त्याला. आणि हे समाजाच्या हिताच्या दृष्टीनं चांगलं आहे. म्हणजे लोकांना संध्या मिळाल्या. दुसरी गोष्ट प्रामुख्यानं जर बघितलं तर आमची जळणघडण जी झाली ती पंचायत राज्याच्या माध्यमातून झाली. गेले मी 1979ला पहिल्यांदा निवडून 45 वर्षापूर्वी जिल्हा परिषद आणि जवळजवळ 36-37 वर्ष माझ्याकडं पंचायत समिती. त्यामुळं त्या क्षेत्रामध्ये जी घसरगुंडी झालेली आहे ती कुठं ना कुठंतरी मुश्रीफ साहेबांच्यासारख्या नेत्यांनी थांबवावी. तिथले अधिकार डे टू डे कार्यकर्त्यांचे अधिकार कमी करण्याचं जे काम मंत्रालयातनं होतं ते न होता कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणानं निर्णय घेण्याची, काम करण्याची, अंमलबजावणी करण्याची या ठिकाणी स्वातंत्र्य या पंचायत राज्यामध्ये मिळावं ही सुद्धा ह्या निमित्तानं मी मुश्रीफ साहेबांना विनंती करेन. आणि तसं म्हणजे एक ॲबॅटमेंट चं माध्यम म्हणून आपण बघतो की जिथं तुम्ही इतर असलेल्या ज्या देशामधल्या देशामधल्या
देशांतर्गत ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणीचं केंद्र म्हणून आता पंचायत समिती झालेलं आहे. तसं न राहता जरा स्वतंत्रपणानं निर्णय घेण्याचं, काही गोष्टीला प्रायोरिटी देण्याचे अधिकारसुद्धा मुश्रीफ साहेब काळाच्या ओघामध्ये जरा निर्माण करून द्या, एवढी मी आपल्याला विनंती करेन. नाही, बाबांनी सांगितले खरं आहे की 15व्या वित्त आयोग आणि 14व्या वित्त आयोगामध्ये आपण पंचायत समित्यांचे अधिकार कमी केलेले आहेत. ते पूर्वत झाले पाहिजेत अशी बाबांची जी मागणी आहे, त्याला माझा पाठिंबा आहे. आता केंद्र सरकार नीती आयोगाला हे आपल्याला पटवून द्यावं लागेल आणि पूर्वीसारखे पंचायत समितीला अधिकार प्राप्त झाले पाहिजे. ज्यावेळेला बैठक झाली त्याच वेळेला अनेक तालुक्याचा ज्यावेळेला विवाहपोह झाला. आता काय होते की जिथे जिथे कधी एकमेकाच्या विरुद्ध लढलेले लोक आहेत, विशेषतः कागल एक देशाला उदाहरण आहे की असं होऊ शकतं, पण अनेक ठिकाणी ते झालं नाही. त्यामुळं दुस्तीत कुस्त्या चालू आहेत. आता किती झाले काय झाले उद्या सगळ्यांना आपल्याला समजेल. मी काय अजून आढावा घेतलेला नाही. महायुतीची सत्ता सांगितलं ते पहिले. ठीक आहे. आता हे बघा, ज्यांना न्याय मिळाला नाही, ज्यांच्यावर अन्याय झाला असं वाटतंय, त्याला आम्ही करू, विश्वासात घेण्याचा प्रयत्न करू, समजूत काढण्याचा प्रयत्न करू. आणि मला नाही वाटत ते मला सोडून जातील. नाही नाही, आपण हे बघा, अनेक लोक नाराज आहेत. आता आमची बैठक जी त्यासाठीच आहे की बाबा जे अपक्ष भरलेले आहेत, जे हे राहिलेले आहेत, त्यांना मनधरणी करणं ठीक आहे. नाराज होणं, उमेदवारी मागणं हा त्याचा अधिकार आहे. अनेक वर्ष कार्यकर्ते काम करत असतात. आरक्षणाच्या माध्यमातून संधी कधीतरी मिळते आणि ती संधीसुद्धा हुकल्यानंतर नाराजी ही असणं साहजिक आहे. परंतु कार्यकर्त्यांची नाराजी काढणं, त्यांना परत उभं करणं, त्यांचं सांत्वन करणं हे नेत्यांचं कर्तव्यच आहे. आणि बाकी कार्यकर्तेसुद्धा खूप ॲक्टिव्ह असतात. आपल्या पार्टीचे जे बाकीचे सुद्धा कार्यकर्ते आहेत, जे लाईमलाईटमध्ये दिसत नाहीत, ती सुद्धा मोठ्या प्रमाणात हे कार्य करत असतात. ऐकेल, भाची मामाचं जास्त ऐकते. नाही, मी आज संध्याकाळी तुम्हाला सांगेन ना आम्ही किती जागा लढवणार आहोत, काय आहेत. उद्या आमचे अध्यक्ष आपले तुम्हाला सांगतील. पुणे जिल्ह्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र येऊन एकाच चिन्हावर निवडणूक लढवणार. कोल्हापूरमध्ये काही तसं आमचं गडिंग्लज चंदगडमध्ये झालेलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर लढत आहेत. नाही, आता मी ते उद्या सांगणार आहे. आता 3 वाजून देत समारोप करा. काय प्रश्न त्यांनी ह्या सगळ्या ऍडजस्टमेंटच्या याच्यामध्ये एकाच ठिकाणी एका जिल्हा परिषद मतदारसंघावर समाधान मानावं लागेल. मला समाधान या गोष्टीचं आहे की भारतीय जनता पार्टीचे 3 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती आहे. तर मला वाटतं त्याच्यावर आपण जास्त फोकस केलं पाहिजे. विषय तो नाही आहे. आपण भारतीय जनता पार्टीने पुढे जातोय. भारतीय जनता पार्टीने मी पक्षामध्ये प्रवेश अजून ऑफिशियली माझं न होता माझ्या पार्टीला हेवी फॉर्म देणं, नगरपालिकेमध्ये पक्षांनी जे काय माझ्यासाठी ॲक्शन्स घेतले, या सगळ्या गोष्टींना बघताना मला असं वाटतं की पार्टी वाढली पाहिजे. या अँगलनी काय डिसिजन्स घेतले जातात आणि त्या तुलनेत तुम्ही जर बघितलं तर आता कडगाव कोलगेमध्ये आमची फ्रेंडली फाईटच आहे. तिथं 3 उमेदवारांच्या प्रचाराला मी जाणार आहे, मग ते +3 ॲड करा. उत्तूर जिल्हा परिषदमध्ये पण फ्रेंडली फाईट होणार आहे, त्याचे +3 ॲड करा. सो टोटल कागद विधानसभामध्ये आकडे बघितले तर त्याच्यावर तुम्ही +3 ॲड करा. असं करून मला तिथं 3 ठिकाणी प्रचाराला जावं आणि आमचं फ्रेंडली फाईट असल्यामुळं तेही होणार आहे. आता तुम्ही लोकांनी म्हटले डावोस नंतर त्याच्यावर तुमचं लोकांचं ऐकायला मेनली काय झालं, बेसिकली काय झालं की पाठोपाठ इलेक्शन्स लागल्यामुळं सगळेच नेते जे आहेत आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा या सगळ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे.
की जिल्हा परिषद झाल्यानंतर आपण ते प्रवेश करू. पण ते गडबडीमध्ये घाई गडबडीमध्ये मला काय प्रवेश तो नाही करायचा आहे. त्या कुठला हलका हलका आहे का मी, तर प्रवेश पण नीट चांगला व्हायला पाहिजे. तर त्या हिशोबाने मी म्हटलं जिल्हा परिषद नंतर आपण करू. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. त्यांची आघाडी झाली असं मला समजलं. आघाडीवर चिन्हावर लढत आहेत ते नाही. हे आता लेटेस्ट 3 नंतर कळेल मला, परंतु त्यांनी काल संमती घेतली होती माझी. कोल्हापूरचा महापौर भाजपचा होणार अशी भूमिका राज्य शिवसेना नाही विशेषतः बरोबर, मग त्यांनी जर मांडलं असतं नाही. आता मला काय माहिती नाही. आता दावोसवरनं आल्यानंतर सगळ्या व्यवस्था होतील. आता आज उद्या येतील ते मुख्यमंत्री महोदय. त्या प्रोपोर्शनेटमध्ये आपल्याला मिळेल. थँक्यू, आभारी आहे. बाबा आभार मला त्यांचे. नाश्ता करून द्यायला सांगा. शिवाजी नाश्ता कर. नाही यांना नावं देऊ. आभार मान मान. सगळ्यांनी नाश्ता करून जाऊन